नमस्कार मित्रांनो, जर चिल्ड्रन ग्रुपची माहिती भरताना हॅमलेट दिसत नसेल तर काय करायला पाहिजे. आता जसं मी इथं घेतलं ॲक्टिव्हिटी ट्रॅकिंग, तर चिल्ड्रन ग्रुपमध्ये गेलो, चिल्ड्रन क्लब, आणि इथं प्लसवर क्लिक केलं. आता इथं बघा, इथं हॅमलेट येतात. जसं की मी इथं आता डिसेंबर सिलेक्ट केलं आणि इथं हॅमलेट आलेत. कोणते कोणते आलेत? 1 नंबर आणि 2 नंबर. हे जर तुमच्याकडे येत नसेल तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, चला तर बघूया. इथे जे आहेत प्रोग्राममध्ये म्हणजेच ह्या इथं गोलवर जर क्लिक केलं आपण तर अशा प्रकारे ओपन होतं. ओके, तर इथं सेन्सेस इन्फॉर्मेशन सिलेक्ट करायचं, ॲड युनिटमध्ये जायचं, ॲड युनिटमध्ये देवपुडी सिलेक्ट करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायची इथं सेन्सेस इन्फॉर्मेशन आहे का, इथं देवपुडी आहे का. असेल तर ह्या डाउनलोडवर क्लिक करायचं, देवपुडीवर क्लिक करायचं, हॅमलेट इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं. त्यानंतर इथून आपण हॅमलेट ॲड करू शकतो. कसे तर बघा, प्लसवर क्लिक करायचं, टार्गेट ग्रेड 1 2 3. त्यानंतर परत प्लसवर क्लिक करायचं, बॅक घ्यायचं, प्लसवर क्लिक करायचं. आपण जे ग्रेड ॲड आहेत ते भरलेले आहेत. तिथं ॲड हॅमलेट करायचं, हॅमलेट क्रमांक 3, हॅमलेट क्रमांक 3. सेन्सेसचा दिनांक टाकायचा, इथं ऑगस्टमधले घ्यायचे आहे आपल्याला डेट, कारण सेन्सेस आपला ऑगस्टमध्ये झाला होता आणि तेव्हाच आपण हॅमलेटही ॲड करायला लावले होते. ओके, सेन्सेस पूर्ण व्हायचे दिवस 2 तारीख टाकली आहे मी, समजा 2 दिवस लागलेत. सबमिट करायचं. तर बघा, इथं जे आहेत ते हॅमलेट जे आहेत ते ॲड झालेलं आहे. डेटा पण सिंक्रोनाइज झालेला आहे. 3 नंबरचा हॅमलेट जे आहे ते आपण ॲड केलेलं आहे. त्यानंतर रिटर्न यायचं. डेटा जर सिंक्रोनाइज झाला नसेल तर बघायचं आणि त्याला चेक करायचं. त्यानंतर लॉग आउट करायचं, लॉग इन करायचं. देवपुडीवर क्लिक करायचं, बघायचं इथं आहे. आता वरती काय करायचं, इथं जे आहेत सेन्सेस इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं, आपला ऑक्टोबरवाला प्रोग्राम घ्यायचा, देवपुडीवर क्लिक करायचं, ॲक्टिव्हिटी ट्रॅकिंगमध्ये जायचं, चिल्ड्रन क्लबमध्ये जायचं, प्लसवर क्लिक करायचं. इथं नोव्हेंबर, इथं बघा हॅमलेट पहिले 2च होते, आता 3 नंबरचा हॅमलेटसुद्धा आपल्याला दिसायला लागला आहे. धन्यवाद मित्रांनो. काही अडचण आली तर कॉल करा, नक्कीच तुमच्या अडचणीचं समाधान केलं जाईल.